नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबईमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ शेतकऱ्यांचे बॅरिगेड्स तोडत रात्रभर आंदोलन। वाहनांच्या प्रदूषणामुळे दर 6 मिनिटांनी एक मृत्यू, धक्कादायक अहवाल। नवी दिल्लीमध्ये अधिकारी नेत्यांच्या कथित विदेश कनेक्शनवर केंद्र सरकारचे लक्ष। मुंबईमध्ये हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार। नवी दिल्लीमध्ये कोळसा खान प्रकरणात मनमोहन सिंग यांना क्लीन चिट। मुंबईमध्ये तुकाराम मुंडेंचे मंत्रालय आणि न्यायालयीन कॅन्टीन तपासण्याचे आदेश। शाळांजवळ जंक फूड विक्रीवर बंदीची तयारी, वडापावही रडारावर। ग्लासगोमध्ये दुखापतीवर मात करत मुरली श्रीशंकरचे राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य। पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनवर 9 तासांचा मेगा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द। 1 ऑगस्ट पासून LPG, रेल्वे आणि बँकिंगचे 5 मोठे नियम बदलणार। बंद PF खात्यातील पैसे काढणे आता अधिक सोपे होणार। महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढणार, 31 जिल्ह्यांना हाय अलर्ट। नवी दिल्लीमध्ये वायुसेना जवानांना पूर्व परवानगी शिवाय सेवा सोडता येणार नाही। सातारामध्ये कोयना धरणाचे नामांकन, छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर। पुण्यामध्ये माळव दुर्घटनेला 12 वर्ष, भीषण आठवणी पुन्हा ताज्या। राष्ट्रीय राजमार्गावर भाजप नेत्याच्या वाहनाचा भीषण अपघात, इनोव्हा ट्रकला धडकली। कोळसा माफियावर ईडीचा मोठा दणका, 760 कोटींचा मालमत्ता गोठवली। नवी दिल्लीमध्ये वंदे मातरम विधेयक राज्यसभेत मंजूर, 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद। महागाई आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा सरकारवर निशाणा। मुंबईमध्ये प्रशासन आणि शेतकरी संघटनांमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चांना वेग। PFOच्या नव्या पोर्टलमुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। मुसळधार पावसामुळे अल्पकालीन यंत्रणा सतर्क, नागरिकांना इशारा। भारताच्या पदक तालिकेत आणखी भर, खेळाडूंची दमदार कामगिरी। कोळसा घोटाळा प्रकरणातील घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। महत्त्वाच्या विधेयकावरून सरकार विरोधकांमध्ये जोरदार खडागंजी। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।